नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सायलॅबची बेसिक प्रोग्रामिंग शिकणार आहोत. याच्यात आपण जनरली दोनच महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. एक आहे कंडिशनल एक्झिक्युशन आणि लूप. तर सायलॅब हे एक पॉवरफुल टूल आहे न्यूमेरिकल कॉम्प्युटेशनसाठी आणि सिमिलर टू मॅटलॅब. आता मॅटलॅब हे पेड व्हर्जन आहे आणि सायलॅब हे ओपन सोर्स असल्याकारणे ते फ्री व्हर्जन आहे. मॅटलॅबची कॉस्ट अराउंड 1 लाखच्या पासून पुढे चालू होते. म्हणजे जसे जसे पॅकेजेस घेऊ, टूल्स घेऊ, तसे तशी मॅटलॅबची प्राइस वाढते. तसं सायलॅबचं नाही आहे. सायलॅबचे पण टूल्स अवेलेबल आहे ॲटम्स या वेबसाईटवर, किंवा तुम्ही सायलॅबवरून डायरेक्टली जाऊ शकता. तर मॅटलॅब सारखाच याचा पण इंजिनिअरिंग, सायंटिफिक रिसर्च आणि एज्युकेशनसाठी भरपूर वापर होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली 3 गोष्टी पाहणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं, लूप म्हणजे काय असतं आणि फंक्शन म्हणजे काय असतं, आणि याचा वापर करून आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिलं आहे आपल्याला पाहायचं आहे की कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे हे अटी, कंडिशन म्हणजे थोडक्यात अटी. तर हे अटीवर आधारित निर्णय घेणारी स्टेटमेंट आहेत. तर एखादी कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्यावरून ठरतं की हा प्रोग्राम कसा चालतो. तर ह्या कंडिशनल स्टेटमेंटमुळेच प्रत्येक प्रोग्रामिंग ही व्यवस्थित काम करते. तर याचे काही पर्पज आहे. तो हेल्प्स प्रोग्राम रिस्पॉन्ड डायनॅमिकली टू व्हेरियस इनपुट ऑर सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या इनपुटला हे प्रोग्रामला रिस्पॉन्ड करण्यात मदत करतं. किंवा एक्स्ट्रा जर कोड आपल्याला ठराविकच कोड पाहिजे असेल कंडिशन लावून, तर ते कंडिशन लावून ते ठराविकच कोड रन करतं, अननेसेसरी कोड अवॉइड करतं. कोडला बऱ्यापैकी फ्लेक्झिबल बनवतं, रिडेबल बनवतं आणि इफिशियंट बनवतं. एक्स्ट्राचं काम कमी झालं. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला जर तुम्हाला काम व्यवस्थित करायचं असेल तर कमीत कमी त्याला कॅल्क्युलेशन करायला लावणं हे गरजेचं ठरतं. त्याच्यामुळे इथं कंडिशनल स्टेटमेंट हे पण गरजेचे असतात. मग हे इनेबल्स इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉजिकल सच ॲज व्हॅलिडेशन, कंपॅरिझन अँड ब्रांचिंग. तर हे व्हॅलिडेशन करतं ट्रू किंवा फॉल्स, हे लूप वगैरे किंवा इफ कंडिशन, तर ह्या अशा प्रकारे करतात. तर आपण पाहणार आहोत पहिल्यांदा टाईप ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. तर ऑलरेडी कंडिशनल स्टेटमेंटवर अटीवर आधारित निर्णय घेणारे स्टेटमेंट, त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आता आपण पाहू इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट म्हणजे काय, तर एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड इफ द कंडिशन इज ट्रू. म्हणजे जर तुम्हाला एकच कंडिशन द्यायची असेल, तर इथं तुम्ही त्या प्रकारे देऊ शकता. आणि हे कधी एक्झिक्यूट होतो हा ब्लॉक, तर हा ब्लॉक ज्यावेळेस कंडिशन ट्रू असेल त्यावेळेस एक्झिक्यूट होतो. आता याचा सिंटेक्स कसा आहे पाहू. तर याचा सिंटेक्स आहे इफ नंतर तुम्हाला जी कंडिशन द्यायची ती द्यायची, नंतर देन राईट करायचा, आणि इथं काय तुम्हाला त्या कंडिशनसाठी कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो लिहायचा, आणि ह्या इफ स्टेटमेंटला एंड करायचं. आता फॉर एक्झाम्पल पाहू आपण. हे x इज इक्वल टू 10 घेतला. जर x हा ग्रेटर दॅन 5 असेल तर डिस्प्ले होईल x इज ग्रेटर दॅन 5 आणि तुमचं इफ स्टेटमेंट एंड होईल. आता इथं जर x इज इक्वल टू मी जर 3 टाकला, तर इफ 3 इज ग्रेटर दॅन 5, तर हे काय ट्रू होणार नाही, म्हणजे ही कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे ही सरळ काहीच आउटपुट देणार नाही. आता इथं पहा, इथं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर सुरुवातीला x ची व्हॅल्यू 10 घेतलेली आहे. x ची व्हॅल्यू 10 घेतली, तर म्हणजे x याला 10 व्हेरिएबल असाइन केलेला आहे. x या व्हेरिएबलला ऍक्च्युअली 10 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. आता दुसरी कंडिशन काय करते, ही इफ आणि देन तसाच राहतो. आता जर x हा ग्रेटर दॅन 5 असेल, म्हणजे ही कंडिशन जर ट्रू असेल, तर
हा कोड एक्झिक्यूट होईल आणि कोड एक्झिक्यूट होताना काय होईल, डिस्प्ले होईल x इज ग्रेटर दॅन 5 आणि नंतर हा कंडिशन काय होईल, एंड होईल. मग आउटपुट काय येईल, x इज ग्रेटर दॅन 5. आपण ट्राय करू ते. पहिल्यांदा व्हॅल्यू असाइन करू, x इज इक्वल टू किती असाइन करू, 10 असाइन करू. त्यानंतर काय करायचं, कंडिशन द्यायची. इफ तुम्ही कोणतीही देऊ शकता. इफ जर टाईप केलं स्पेस दाबला तर हे ऑटोमॅटिक येतं. इफ x इज ग्रेटर दॅन 10 ही कंडिशन दिली. मग खालच्या लाईनला यायचं आणि इथं स्पेस द्यायचा 4 याचा. नाही दिला काय अडचण नाही, कारण स्टेटमेंट एड होतं, पण दिल्यानं व्यवस्थित रिडेबल होतो. मग जर तुम्ही असं चुकून वेगळं झालं तर मी सुरुवातीला एक टॅब द्यायचा, तर 4 स्पेस येतात ते. इथं कंडिशन द्यायची, डिस्प्ले x इज ग्रेटर दॅन 5. आता हा कोड रन करून पाहू. तर x हा 10 आहे आणि इथं इफ x इज ग्रेटर दॅन 10 घेतली, कोड रन झाला, पण ही कंडिशन काय सॅटिस्फाय झालेली नाही. इथं अपेक्षित किती आहे, 5. आता रन करू तर इथं काय आलं आउटपुट, x इज ग्रेटर दॅन 5. जर मी इथं 3 घेतलं, जर x इज इक्वल टू मी 3 घेतलं तर काय होईल, इफ x च्या जागी 3 येईल, 3 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही. म्हणजे ही कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे आउटपुट काहीच येणार नाही. आता मी इथं CLC करतो. आता जर मी रन केला कोड तर आउटपुट काहीच नाही, प्रोग्राम रन झाला, कारण x ची व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही. आता जर मी x ची व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी घेतली 5 पेक्षा, तर हा कोड एक्झिक्यूट होईल, x इज ग्रेटर दॅन 5. जर एकच कंडिशन असेल तर हे वापरणं चांगलं राहतं. हे दुसरा टाइप आहे कंडिशनल स्टेटमेंटचा, इफ इल्स. जर फक्त आणि फक्त दोनच कंडिशन असतील तर हे आपण इफ इल्स स्टेटमेंट वापरू शकतो. एक्झिक्यूट वन ब्लॉक इफ द कंडिशन इज ट्रू अँड अनदर इफ इट इज फॉल्स. म्हणजे दोन कंडिशन म्हणजे एक ट्रू आणि एक ऑटोमॅटिकली फॉल्स, अदरवाईज थोडक्यात. मग याचं सिंटेक्स कसा आहे, तर इफ त्याच्यानंतर कंडिशन, देन त्याच्यानंतर सेम आहे कोड इफ ट्रू, म्हणजे हे रन कधी होणार, ज्यावेळेस कोड ट्रू असेल त्यावेळेस, ही कंडिशन सॅटिस्फाय होईल त्यावेळेस. आणि इल्स म्हणजे अदरवाईज थोडक्यात, हे कंडिशन ट्रू नाही झालं तर ऑटोमॅटिकली हे खालचा कोड काय होणार आहे, रन होणार आहे. म्हणजे याचा सिंटेक्स काय, इफ, इथं आपण कंडिशन लिहायची, देन त्याच्यानंतर इथं ऍक्च्युअली कोड लिहायचा, काय तुम्हाला एक्झिक्यूट करायचंय ते, आणि इथं इल्स लिहून अदरवाईज काय लिहायचंय ते लिहायचं. आता पहा, इथं आपण काय करू, दिलेला नंबर पॉझिटिव्ह आहे का नाही याचा आपण प्रोग्राम बनवू. इथे काय दिलंय, नंबर दिलाय एखादा -3, NUM नाव दिलं व्हेरिएबलला. नंतर नंबर हा जर 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणू. इल्स इथं तुम्ही फक्त ग्रेटर दॅन 0 म्हटलं तरीही चालेल, किंवा याच्या 3 कंडिशनही करू शकता. इफ मी ऍक्च्युअली 2 कंडिशन करतो. इफ नंबर ग्रेटर दॅन 0 असेल तर डिस्प्ले काय होईल, पॉझिटिव्ह नंबर. ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर इथं तुमचा हे येऊन इफ कंडिशन, इफ इल स्टेटमेंट हे एंड होईल, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर खाली इल्सला येईल. आता आपण तो प्रोग्राम करू आणि त्याच्यावरून एक्सप्लेन करू. आता पहा, नंबर इक्वल टू -3 ही व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर इफ इथं काय करायचं, कंडिशन घ्यायची. कंडिशन म्हणजे हा जो नंबर आहे हा जर ग्रेटर दॅन 0 असेल, हा नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचंय किंवा डिस्प्ले करायचंय, पॉझिटिव्ह नंबर. आता ही झाली पहिली स्टेटमेंट. आता दुसरं काय करायचं, इल्स
इल्स. तर इल्सला काय करायचं, जर नसेल तर डिस्प्ले नॉन पॉझिटिव्ह नंबर. आता हे रन करून पाहू. तर काय होईल, जर नंबर हा तुमचा -3 आहे तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर पॉझिटिव्ह नंबर हे काय रन होणार नाही. मग हे स्टेटमेंट ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्टला जाईल डिस्प्ले नॉन पॉझिटिव्ह राहील. आता हे रन करू. तर आता आउटपुट काय आलं, नॉन पॉझिटिव्ह नंबर. हा -3 काय नॉन पॉझिटिव्ह नंबर आहे. आता जर मी इथं 2 घेतलं तर आता ही इफ इथं 2 आला तर ही कंडिशन काय होईल, सॅटिस्फाय होईल. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर पॉझिटिव्ह नंबर डिस्प्ले होईल, इल्स मध्ये जाणार नाही आणि कंडिशन म्हणजे आपलं स्टेटमेंट काय होईल, एंड होईल. आता व्हॉट अबाउट 0 घेऊन पाहू. 0 घेतला तर 0 हा ग्रेटर दॅन 0 आहे का, नाहीये, हे ट्रू नाहीये, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. मग इल्स मधली कंडिशन बाय डिफॉल्ट सॅटिस्फाय होईल, म्हणजे हा काय आला, नॉन पॉझिटिव्ह नंबर. हे असं. त्याच्यानंतर आता पुढचा टाईप आहे इफ, इल्स इफ आणि इल्स. तर जर तुम्हाला 2 कंडिशन पेक्षा जास्त कंडिशन असतील, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा, तर ह्या जर द्यायच्या असेल तर तुम्हाला इफ, इल्स हे स्टेटमेंटची टाईप वापरावा लागतो. तर हे काय करतं, चेक्स मल्टिपल कंडिशन सिक्वेन्सली अँड एक्झिक्यूट द फर्स्ट ट्रू कंडिशन ब्लॉक. म्हणजे तुमच्या बऱ्याच साऱ्या कंडिशन दिल्या जातात आणि ज्याच्यातला पहिला जो कंडिशन ट्रू होईल त्याला तो काय करतो, एक्झिक्यूट करतो. आता याचा सिंटेक्स कसा आहे पहा. तर पहिल्यांदा इफ द्यावा लागतो, त्याच्यानंतर कंडिशन द्यावी लागते आणि त्याच्यानंतर देन देऊन खालचा ब्लॉक म्हणजे तुम्हाला काय जो कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो. त्याच्यानंतर पुढच्या कंडिशनला एल्स इफ देऊन सेम इफ सारखा आहे, कंडिशन 2 देन आणि पुन्हा जो कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो लिहायचा. पुन्हा आणखी असेल तर पुन्हा इल्स इफ, कंडिशन 3 देन, मग जो कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो. पुन्हा असेल इल्स इफ, कंडिशन 3 नंतर देन, नंतर जो कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो. असं करत करत शेवटी काय करायचं, इल्स द्यायचं. इल्सला जे अदरवाईज असतं ते इल्सला राहतं आणि हा काय करायचा, एंड करायचा. आता आपण प्रोग्राम पाहू की स्कोर जो आहे तो आपल्याला हे करायचा आहे, ग्रेड मध्ये टाकायचा आहे. जर 90 पेक्षा ग्रेटर इक्वल असेल तर त्याला ए म्हणू, जर 70 ते 90च्या दरम्यान असेल तर त्याला ग्रेड बी म्हणू, आणि नंतर उरलेल्या ग्रेडला काय म्हणू आपण, उरलेल्या मार्कला काय म्हणू, सी म्हणू. तर आता हा आपण प्रोग्राम करू. आपण स्कोर, तुम्ही एक्स नाव दिलं, ए नाव दिलं तरी चालेल. मी स्कोर थोडा वेळ काय करतो, 75 घेतो. आता काय करतो, इफ स्कोर, सॉरी इफ कंडिशन, इफ स्कोर इज ग्रेटर इक्वल 90, जर स्कोर हा ग्रेटर इक्वल 90 असेल तर डिस्प्ले काय करायचं, ग्रेड ए, ग्रेड ए. तुम्ही आणखी टाकू शकता, आपण वाटलं तर आणखी टाकू. इल्स इफ एकच शब्द आहे, इथं पुन्हा कंडिशन, स्कोर हा ग्रेटर इक्वल 75 असेल, 70 असेल, इथं देन द्यावा लागतो, कंडिशन टाकायची, डिस्प्ले ग्रेड बी. आणखी कंडिशन टाकू, इल्स इफ स्कोर हा ग्रेटर इक्वल 40 असेल, देन डिस्प्ले
ग्रेड सी. आणि इल्सला आपण काय करू, इल्सला आपण डिस्प्ले फेल करू आपण. आता होईल काय, इथं हा स्कोअर आहे माझा. आता हा स्कोअर जर सपोज 1 by 1 आपण ट्राय करू. स्कोअर हा जर 95 असला, सपोज स्कोअर हा 95 असला, तर आउटपुट काय आलं, ग्रेड ए. का आला, जर स्कोअर हा 95 घेतला म्हणजे इथं आली 95 ची व्हॅल्यू. 95 हा ग्रेटर दॅन 90 आहे, हा कोड काय होईल, रन होईल. पुढच्या कंडिशनला जो फर्स्ट कोड येतो ना, तोच आपला सफिशियंट असतो. तुम्ही म्हणाल इथं 95 आहे, 95 ग्रेटर इक्वल 70 आहे, नाही, जो पहिला कोड एक्झिक्यूट, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती तिथं तुमचा, म्हणजे इथं हा कम्प्लीट होईल, डायरेक्ट पुढे जातो, एंडला जातो. म्हणजे 95 हा आला तर ग्रेड किती आला, ए आला. आता मी काय करतो, 75 घेतो. आता 75 घेतला तर काय होईल, स्कोअरच्या जागी 75 येईल. ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे कुठे आली, इथं आली. मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर काय आला, ग्रेड बी आला. आता काय करू आपण, ही कंडिशन आहे ही साधारण घेऊ आपण 67 किंवा 67 घेऊ. रन केला, आता काय होईल, हा 67 कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही, ही पण कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही, मग हा पुढचं येईल. इथं ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय म्हणजे ग्रेड काय येईल, सी येईल. आता जर मी टाकले मार्क 34, तर काय होईल, पहिली कंडिशन सॅटिस्फाय नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, मग ऑटोमॅटिकली तो काय आला, येईल इल्सला. इल्सला म्हणजे काय येईल, फेल होईल. म्हणजे हे किती आलं, फेल आलं. अशा प्रकारे हे इफ इल्स इफ आणि इन हे अशा प्रकारे काम करतं. ह्या मल्टिपल कंडिशन, इथं तुम्ही भरपूर साऱ्या कंडिशन देऊ शकता. तर पुढचं आहे, याच्यातच लॉजिकल ऑपरेटर वापरायचे. म्हणजे एका वेळेस जर तुम्हाला 2 कंडिशन द्यायच्या असतील तर तुम्ही लॉजिकल ऑपरेटर वापरू शकता. लॉजिकल ऑपरेटर म्हणजे आपण 3 प्रकारचे ऑपरेटर शिकलेलो आहोत. अँडला, तर अँडला आपण डबल वापरतो, अँड सिम्बॉल, किंवा सिंगल वापरला तरी चालेल. ऑरला 2 व्हर्टिकल लाईन आणि नॉटला निगेशनचं सिम्बॉल वापरतो आपण. एखादं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याला अँड, म्हणजे अँडचा जर तुम्ही लॉजिकल ट्रूथ टेबल पाहिला तर ट्रू अँड ट्रू हा ट्रू असतो, आणि दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर ते फॉल्स असतं. ऑरला दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतं, आणि दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स असतं. नॉट काय करतं, ट्रूला फॉल्स करतं आणि फॉल्सला काय करतं, ट्रू करतं. आता आपण काय करू, हे आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलं होतं. आता आपण काय करू, याचा डायरेक्टली वापर करून हे करू. आता पहा, इथं एक टेम्परेचर दिलेलं आहे, इथे इनपुट ऑपरेटर वापरलेला आहे, त्याच्यावरून हे ठरवणार. आता आपण काय करू की टेम्परेचर इनपुट घेऊ, युजरला टेम्परेचर टाकायला सांगू. जर टेम्परेचर हे 30 पेक्षा जास्त असेल आणि 40 पेक्षा कमी असेल, 30 पेक्षा जास्त असेल आणि 40 पेक्षा कमी असेल, तर आपण डिस्प्ले काय करणार आहोत, व्हेरी हॉट. हा अँड ऑपरेटर आहे, म्हणजे हे पण ट्रू झालं पाहिजे पहिलं कंडिशन, आणि दुसरी कंडिशन पण काय झाली पाहिजे, ट्रू झाली पाहिजे. जर नसेल तर नॉर्मल टेम्परेचर आहे असं आपण सपोज करू. मग आपण ऍक्च्युली तो प्रोग्राम करू. तर पहा, पहिला आहे आपल्याला काय करावं लागेल, इनपुट द्यावं लागेल. मी त्याला नाव काय देतो, TEMP, टेम्परेचर इनपुट इंटर टेम्परेचर, सेमीकोलन देऊन स्पेस देणं चांगलं राहतं. त्याच्यानंतर काय आपण कंडिशन देऊ, इफ. आता 2 कंडिशन द्यायच्या, इफ TEMP हा ग्रेटर दॅन जर 30 असेल, अँडला हा सिंगल वापरला तरी चालतो, डबल वापरला तरी चालतो. TEMP टेम्परेचर हे लेस दॅन 40 असेल तर डिस्प्ले काय करायचं, डिस्प्ले व्हेरी हॉट.
आणि दुसरी कंडिशन देऊ आपण. तुम्ही इथं काही वापरू शकता, 2-3 वापरू शकता कंडिशन. डिस्प्ले नॉर्मल एवढंच करू आपण. आता आपण इनपुट द्यायचं. इथं मी CLC करतो. आता पहा, इथं आपण इनपुट द्यायचं. इनपुट दिल्याच्या नंतर ते आपल्याला विचारेल टेम्परेचर किती. मी याच्यामधलं टाकतो 37. आता काय होईल, 37 जर टेम्परेचर टाकलं तर इथं 37 व्हॅल्यू आली, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. अँड इथं 37 इथं टाकलं, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. अँड ऑपरेटर आहे, दोन्ही ट्रू असेल तरच हे टोटल स्टेटमेंट काय येईल, ट्रू येईल. म्हणजे ही कंडिशन ट्रू कधी येईल, दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर. आता 37 आहे, दोन्ही कंडिशन ट्रू आहे, म्हणजे डिस्प्ले काय होईल, व्हेरी हॉट. आता मी याला इथे जाऊन इंटरप्रेस करतो, तर काय आलं, व्हेरी हॉट. आता जर मी 87 टाकली, 87 टाकली तर काय होईल, ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ही कंडिशन मात्र सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं फॉल्स. अँड ऑपरेटर वापरल्यामुळे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, त्याच्यामुळे फॉल्स. ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, ऑटोमॅटिकली कुठं जाईल, इल्सला जाईल. तर इथं 87 टाकू. तर इथं कधी कधी काय होतं, नॉर्मल आउटपुट आलं आणि रॉंग नंबर ऑफ आउटपुट, जास्त वेळा रन केल्यामुळे हे असं होतं. आता जर मी CLC केलं तरी पुन्हा तेच येणार. जर मी नव्याने प्रोग्राम पुन्हा रन केला असता तर ते व्यवस्थित येईल. 89 टाकलं तर इथं काय आलं, नॉर्मल आलं. असे एरर आले तर ते एक तर तुम्ही पुन्हा प्रोग्राम CLC करून रन करा, किंवा सायलॅब कट करून पुन्हा तुम्ही ते करू शकता. आता जर मी याला या स्टेटमेंटला जर नॉट देऊन पाहतो, या स्टेटमेंटला नॉट देऊन पाहतो, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट होईल. हे काय होईल, आता ट्रू होईल 87 ला. इथं किती टाकतो, 87 टाकतो. आता व्हेरी हॉट आलं का, कारण याचं कसं आलं, ही कंडिशन 87 टाकलं, ही कंडिशन ट्रू आली, ही फॉल्स आली. आता या फॉल्स निगेशन घेतलं म्हणजे काय आलं, ट्रू आलं. म्हणजे हे पण ट्रू आलं, हे पण ट्रू आलं, त्याच्यामुळे आउटपुट काय आलं, व्हेरी हॉट आलं. आता इथं जर मी ऑर कंडिशन घेतली, इथं जर मी ऑरला 2 व्हर्टिकल लाईन, आता ऑर म्हणजे दोघांपैकी एक जर ट्रू असेल तरी ते ट्रू येईल. आता मी काय करतो, इंटर टेम्परेचर करतो 67. आता हे ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे, दोघांपैकी एक ट्रू असलं तरी ते आउटपुट देतं. म्हणजे इथं काय येईल, व्हेरी हॉट. त्याच्यानंतर आपण आता पुढचं पाहू. तर त्याच्या आधी बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे याच्या, तर यूज क्लिअर रिडेबल कंडिशन टू इम्प्रूव्ह कोड. व्यवस्थित कोड लिहायचा, गरज असेल तर कमेंट पण तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर अवॉइड डीपली नेस्टेड इफ स्टेटमेंट. जर नेस्टेड स्टेटमेंट असेल तर जास्त इफ स्टेटमेंट त्यात वापरणं टाळा. सिलेक्ट कन्सिडर युजिंग फंक्शन ऑर सिलेक्ट फॉर कॉम्प्लेक्स लॉजिक. तर फंक्शन वापरू शकता तुम्ही, जर कॉम्प्लेक्स लॉजिक असेल तर फंक्शन आपण पुढे पाहू. वर इथं नोट दिल्यात की डबल इक्वल हा कंपॅरिझन ऑपरेटर म्हणून वापरतात, आणि इक्वल टू नुसतं सिंगल सिम्बॉल असेल तर त्याला व्हेरिएबल असाइनमेंट म्हणून वापरतात. ऑलवेज यूज देन आफ्टर द कंडिशन. त्याच्यानंतर एव्हरी इफ ब्लॉक शुड बी एंड विथ एंड, म्हणजे सगळ्यात शेवटी एंड झाला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पाहू आपण लूप्स, फॉर आणि व्हाईल. आपल्याला 2 लूप शिकायचे आहेत. आता इथं एका वेळेस फॉर लूप आणि एका वेळेस व्हाईल लूप. तर लूपचं काम काय आहे ऍक्च्युली, तर लूप काय करते, तुम्हाला जर कंडिशन असतील म्हणजे रिपिटेशन करायचं, इटरेशन करायचं, त्याचं काम ते लूप करते. Loops are used to repeatedly execute a block of code as long as specified condition hold true. They help reduce code duplication, automate repetitive tasks, and handle large data operation efficiently. तर सायलॅब हे दोनच लूपला सपोर्ट करतं, फॉर आणि
व्हाईल. तर इथं त्याचे युजफुलनेस आणि पर्पज दिलेले आहेत की रिपिटेडली जे टास्क करायचे त्यासाठी उपयोगी होतं. अरे मॅन्युप्युलेशनसाठी मॅन्युअल एफर्ट बऱ्यापैकी रिड्यूस करतं. याच्यामुळेच कॉम्प्युटरचं स्पीड फास्ट असतं. इन्शुअर मोर रिडेबल अँड मेंटेनेबल कोड, व्यवस्थित कोड देणं, रिडेबल आणि मेंटेनेबल देणं. आरे म्हणजे मॅट्रायसिस मध्ये फाईल आणि सिम्युलेशन मध्ये हे जास्त वापरलं जातं. आता पहिल्यांदा पाहू फॉर लूप. तर फॉर लूप कधी वापरायचा, तर व्हेन नंबर ऑफ इटरेशन हे जर नोन असतील आधीच, तर त्यावेळेस हा फॉर लूप वापरायचा. तर फॉर लूपचं कसं आहे, तर फॉर लूपचा सिंटेक्स आहे फॉर, नंतर व्हेरिएबल द्यायचे, स्टार्ट, स्टेप, एंड हे द्यायचं आणि मध्ये कोड लिहायचा आणि एंड द्यायचा. आता पहा, स्टार्ट म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि एंड म्हणजे कुठं थांबायचं. आणि ही जी मधली स्टेप आहे ती कितीने इन्क्रीज करायची. आता 1 to 10 घेतला आणि 2 जर इथं दिला, स्टेप 2, स्टार्ट 1 एंड 10, तर पहिल्यांदा 1 येईल, त्याच्यानंतर 2 स्टेपने वाढून 3, नंतर 5, 7, 9 असं येईल. आणि इथं हे कोड जो आहे तो ब्लॉक आहे तो द्यायचा आणि इथं काय करायचं, एंड करायचा. जर मधली स्टेप दिली नाही, आपण लिहिली नाही, तर तो अजून काय करतो, ती स्टेप 1 आहे आणि हा कोड एक्झिक्यूट करतो प्रत्येक व्हॅल्यूसाठी. हा लूप त्याच्यामुळेच म्हणतात, म्हणजे इथं स्टार्ट पासून सुरुवात झाली, कोड एक्झिक्यूट झाला, नंतर पुढची स्टेप घेतली, नंतर पुढची स्टेप घेतली, असं ह्या एंड पर्यंत होतं आणि तेवढे कोड काय होतात, रन होतात. आता फॉर आय इज इक्वल टू 1 to 5, आता इथं हा कोड आहे. तर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक नंबरचा स्क्वेअर लिहायचा आहे. प्रत्येक नंबरचा स्क्वेअर लिहायचा आहे. मग प्रत्येक नंबरचा स्क्वेअर कसा लिहिता येईल, 1 to 5, त्यासाठी आपण लूप पाहू. पहा, आता मला काय करायचंय, फॉर लूप वापरायचं आहे. फॉर आय इक्वल टू 1 to 10 घेतो मी. आता इथं होतं काय की स्टार्टिंग व्हॅल्यू 1 आणि एंड व्हॅल्यू 10, स्टेप ही ऑटोमॅटिकली 1 ची डिफाईन होते. मग मला हे करायचंय, स्क्वेअर करायचे प्रत्येक नंबरचे 1 to 12. मग मी इथं काय करतो, स्क्वेअर. तर तुम्हाला डिस्प्ले वापरून सुद्धा हे करता येतं. म्हणजे इथं डिस्प्ले वापरून सुद्धा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता. तर स्क्वेअर आणि प्रिंटएफ वापरून तर आणखी छान जातं. आपण प्रिंटएफ वापरून पाहू ते. आता इथं आलं प्लस स्ट्रिंग. इथं ज्यावेळेस तुम्हाला हे डिस्प्ले मध्ये एका समोर एक लिहायचं असेल ना, तर प्लस ऑपरेटर वापरावा लागतो आणि जो आहे तो कशात द्यावा लागतो, स्ट्रिंग मध्ये द्यावा लागतो. म्हणजे इथं मला हा काय कशात द्यावा लागला, स्ट्रिंग मध्ये द्यावा लागला. आता मी रन करतो प्रोग्राम, तर पहा, स्क्वेअर आला 1, स्क्वेअर आला 4. आता हे व्यवस्थित दिसत नाही एवढं, पण मला जर आणखी व्यवस्थित पाहिजे असेल तर मी कोणतं फंक्शन वापरतो, प्रिंट एफ. प्रिंट एफ कसं फंक्शन वापरणार, आपण हे करू, सुरुवातीला आय पाहिजे ना, आपण मग आय हा इंटिजर आहे, म्हणजे आपण काय करू, स्क्वेअर ऑफ पर्सेंटेज ऑफ डी, इंटिजर आहे, इज पर्सेंटेज ऑफ डी. इथे जाऊन काय करायचं, सुरुवातीला पहिला पर्सेंटेज ऑफ डी आय द्यायचा, नंतर काय करायचं, आय चा स्क्वेअर द्यायचा आणि ज्यावेळेस आपण प्रिंटएफ वापरतो त्यावेळेस न्यू लाईन द्यायची. आता पहा, हा काय हे व्यवस्थित दिसतं, स्क्वेअर ऑफ 1 इज 1, स्क्वेअर ऑफ 7 इज 49. हे काय करतो, ही पहिली व्हॅल्यू हा इंटिजर पार्ट इथं घेतो, ही दुसरी व्हॅल्यू हा इंटिजर इथं घेतो. हे काय करतं काम ते पाहू आपण. आधी सुरुवातीला 5 साठीच पाहू. पहा, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 घेणार, आय ची व्हॅल्यू 1 गेल्यावर इथं हे पुढे येणार. मग आय ची व्हॅल्यू किती आहे तुमची, इथं 1, इथं डिस्प्ले होणार 1 आणि आय स्क्वेअर काय आहे, 1 चा स्क्वेअर, तो इथं डिस्प्ले होणार. नंतर आय इक्वल टू, पुन्हा लूप आहे त्याच्यामुळे हे पुढचं घेणार, नंतर आय इक्वल टू 2 घेणार, इथं आय ची व्हॅल्यू 2 आली आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 स्क्वेअर म्हणजे 4 आलं. आय ची व्हॅल्यू 3 आली, इथं आला 3 आणि इथं आला
3 स्क्वेअर म्हणजे 9, 4 आणि 4चा स्क्वेअर 16, नंतर 5चा स्क्वेअर 25. इथं 6 घेणार नाही, इथं व्हॅल्यू काय होईल, स्टॉप होईल. आपण इटरेशन नोन असेल तर हे वापरू शकतो. अशा प्रकारे हा फॉर लूप काम करतो. त्याच्यात अनेक कंडिशन तुम्ही टाकू शकता, नेसेसरी नाही हीच कंडिशन. आता तुम्ही इथंच तुम्ही याच्यात क्यूब पण ऍड करू शकता, कितीही कंडिशन याच्यात ऍड करू शकता. आता पहा, इथं जर मी याला म्हटलं की मला क्यूब पण टाकायचं आहे, मग मी काय म्हणू शकतो, क्यूब ऑफ, एका खाली एक येईल सगळे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही एडिट करू शकता. क्यूब ऑफ आय इज, आता इथं काय करायचं, i⁻³ करायचं, म्हणजे एका खाली एक येणार हे सगळं. पहिल्यांदा आलं स्क्वेअर ऑफ 1 इज 1, क्यूब ऑफ 1 इज 1, क्यूब ऑफ 2 इज 8. असं हे तुम्ही याच्यात कितीही कोड त्या कंडिशन लावू शकता. आता पुढचं आहे व्हाईल लूप. तर व्हाईल लूप हा कधी वापरला जातो, ज्यावेळेस नंबर ऑफ इटरेशन हे तुम्हाला माहित नसतील त्यावेळेस व्हाईल लूप वापरावं लागतो. तर तिथं फक्त काय करावं लागतं, कंडिशन द्यावं लागते. तर हे स्टॉप कधी होतं, ज्यावेळेस तुमची कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस हे काय होतं, स्टॉप होतं. आता याचा जर तुम्ही सिंटेक्स पाहिला, त्याचा सिंटेक्स कसा आहे, व्हाईल, इथं कंडिशन, काय कोड द्यायचा आहे तो, आणि नंतर काय करायचं, एंड करायचं. आता एक एक्झाम्पल घेऊ, आपल्याला 1 to 5 नंबर काय करायचे, प्रिंट करायचे. 1 to 5 नंबर प्रिंट करायचे. मग मी याला कसं करतो पहा, तर इथं मी सुरुवातीला व्हाईल लूप देतो. व्हाईल, इथं मला कंडिशन द्यावं लागेल. आता मला सुरुवातीला काय करायचे, 1 to 5 करायचेत ना, मग मला सुरुवात करावं लागेल i=1 ने. मला सुरुवात करावं लागेल i=1 ने, आणि मला कंडिशन द्यावं लागेल की जर 1 2 3 5 आला की स्टॉप व्हायचं, म्हणजे i हा ग्रेटर इक्वल 5 असेल, ही कंडिशन आहे. तर डिस्प्ले काय करा, i करा, डिस्प्ले काय करा, i करा. आता हे केल्याने होईल काय पहा, हे केल्याने होईल काय, तर i ची व्हॅल्यू 1 घेतली, तर इथं 1 हा ग्रेटर इक्वल 5 आहे, तर डिस्प्ले काय होईल, 1 होईल. पुन्हा हा लूप जाईल, i ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, तर i ची व्हॅल्यू 1 घेतली, तर 1 हा ग्रेटर इक्वल 5 आहे, पुन्हा डिस्प्ले काय होईल, 1 होईल. असं पुन्हा करत 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 ही कंडिशन जोपर्यंत ट्रू होती तोपर्यंत हे प्रिंट होत राहणार, आणि ही कंडिशन कधी ट्रू होते, तर ऑलवेज ट्रू होते. म्हणजे हा इन्फानाइट लूप झाला. इथं व्हाईल लूपला कंडिशन देताना आणखी व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. आता मी हा जर रन केला तर तुम्ही पाहू शकता, सॉरी, इथं कंडिशन होल्डच झाली नाही. आय हा लेस इक्वल 5 पाहिजे, आय हा लेस इक्वल 5 पाहिजे, आय हा लेस इक्वल. आता पाहू आपण, हे पहा, हे इन्फानाइट, हे चालूच आहे सगळं इथं, आणखी चालूच आहे. हा इन्फानाइट लूप आहे, कारण ही कंडिशन सारखी ट्रू होते. अशा वेळेस काय करायचं, कन्सोलवर यायचं, कंट्रोलवर जाऊन अबॉर्ट करायचं. अबॉर्ट झालं तर हे पहा, हे तुम्ही जर पाहिलं तर हे सगळं इन्फानाइट लूप आहे, हे थांबणारच नाही. अशा वेळेस काय करायचं, तर आय ला कंडिशन द्यायची, आय ला काय करायची, कंडिशन द्यायची, म्हणजे आय हा आणखी वाढवायचा, हा ओल्ड आय, हा न्यू आय प्लस 1, म्हणजे हे जे न्यू व्हेरिएबल आहे, न्यू व्हेरिएबल हे ओल्ड व्हेरिएबल मध्ये 1 रिप्लेस करून येतं. आता पहा, मी इथं काय करतो, याला रन करतो, तर किती आलं, 1 2 3 4 5. तुम्हाला जर उलट करायचं असेल तर इथं काय करू शकता, 5 करू शकता, म्हणजे 5 येईल. नंतर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, डिस्प्ले 5 होईल. नंतर काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, 5 4 3 2 1, आणि इथं आपण काय केलंय, इथं कंडिशन पुन्हा तीच केली. त्याच्यामुळे याला आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल अबॉर्ट. तर हे कुठं थांबावं लागेल आपल्याला, 0 ला थांबू आपण, आय लेस इक्वल 0, म्हणजे पहा, आय 5 आहे, कंडिशन सॅटिस्फाय झाली, नंतर -1 होईल 4, कंडिशन सॅटिस्फाय होईल, -1 होईल 3, ही कंडिशन काय होईल, सॅटिस्फाय होईल. हे 0 ला काय होईल, हे होईल. आणि शेवटी जर आपल्याला करायचं असेल की ब्लास्ट ऑफ करायचं असेल, तर ते पण होईल.
हे रन करून पाहू. तर शेवटी काय आलं, ब्लास्ट ऑफ आलं. इथं तुम्हाला जर कंडिशन माहित नसतील तर तुम्ही ते करू शकता. आता पुढचा मुद्दा आहे नेस्टेड स्ट्रक्चर. पुढचा मुद्दा आहे नेस्टेड स्ट्रक्चर. तर त्याच्या आधी हे इन्फानाइट लूपचं सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आहे नेस्टेड लूप. इफ यू कॅन प्लेस अ लूप इनसाइड अनदर लूप. तर तुम्हाला जर मल्टिपल डायमेन्शन डाटा जर तुम्हाला पाहिजे असेल तर लूपच्या आत तुम्ही लूप करू शकता. त्याच्यानंतर लूप कंट्रोल करू शकता तुम्ही काही गोष्टी वापरून. फॉर एक्झाम्पल ब्रेक वापरून तुम्ही हे करू शकता. आता पहा, इथं मला काय करायचंय, नेस्टेड स्ट्रक्चर. लूपच्या आत इफची कंडिशन किंवा इफच्या आत इफ कंडिशन किंवा लूपच्या आत लूप असं पण बऱ्यापैकी आपण करू शकतो. आता मला काय करायचंय, दिलेला नंबर हा किती वेळा रिपीट होतोय, म्हणजे दिलेला नंबर हा इव्हन आहे का ऑड आहे आपल्याला हे पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण ही कंडिशन हे करू. तर आपल्याला इथं काय लागणार आहे, इव्हनची डेफिनेशन लागणार आहे. आपल्याला इथं इव्हनची डेफिनेशन लागणार आहे. मी काय वापरतो, फॉर i इक्वल टू 1 to सपोज 10 घेतो. आता याच्यात मी कशाची कंडिशन वापरतो, इफची. आता इव्हन असेल तर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती आला पाहिजे, 0. म्हणजे मॉड्युलो आय ला जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. तर इथे तुम्हाला देन टाईप करावं लागतं. देन डिस्प्ले काय करायचं, हा इव्हन आहे, इव्हन नंबर असं डिस्प्ले करू आपण. याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फॉर्मॅट करू शकता. इथं कंडिशन काय येईल, इल्स डिस्प्ले ऑड नंबर. आणि ह्या इफला पण आपल्याला काय करावं लागतं, एंड करावं लागतं. आता रन करून पाहू काय होतं. याला आधी क्लिअर करू, CLC. काय आलं पहा. आता पहा, आय इक्वल टू 1 घेतला तर इफ कंडिशन मध्ये गेला तो. इफ कंडिशन मध्ये काय केलं, आय हा इथं घेतला, म्हणजे 2 ने 1 हा काही इव्हन नाही. हे मॉड्युलो काय करतं, 2 ने डिवाइड करतं आणि हा रिमाइंडर फाइंड आउट करतं. आय हा इव्हन नाही त्याच्यामुळे हे इल्स मध्ये गेलं, ऑड प्रिंट झाला. आता 2 आला, 2 ने 2 ला डिवाइड केलं, रिमाइंडर 0 राहिला, म्हणजे इव्हन आहे थोडक्यात. तर हे काय आलं तुमचं, हे रन झालं. पुन्हा असं करत करत 10 पर्यंत हे गेलं. म्हणजे इथं तुम्ही कंडिशन मध्ये, सॉरी लूप मध्ये कंडिशन वापरलं. तुम्ही लूप मध्ये कंडिशन मध्ये पुन्हा लूप वापरू शकता. तुम्ही प्रोग्राम कसाही करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट. पुढे काय आहे, लूप कंट्रोल स्टेटमेंट. तर लूप काय करतं, तर तुमचं एक तर तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं का ते सांगतं, किंवा स्टेटमेंट ब्रेक करतं. त्या फॉर लूप मध्ये कधी कधी आपल्याला वाटलं की मला मध्ये स्टेटमेंट काय करायचं, ब्रेक करायचं, तर आपण आपलं स्टेटमेंट ब्रेक करू शकतो. त्यासाठी कोणतं कोड हे वापरतात, ब्रेक नावाचं वापरतात. तर तसंच कंटिन्यू मध्ये पण आपण करू शकतो. आता मी एक प्रोग्राम करतो. फॉर आय इक्वल टू 1 to 10 हे घेतलं मी, पण मला काय करायचंय, ब्रेक करायचंय. तर मला कंडिशन द्यावं लागेल, इफ आय इक्वल टू 5 देन ब्रेक. हे झालं. आणि याला काय करा, इंड करा, आणि नंतर काय करा, डिस्प्ले आय करा. आता हे आपण CLC करू, हा रन करू प्रोग्राम. हो सॉरी, इथं डबल इक्वल ऑपरेटर द्यावं लागेल. आता पहा होईल काय, तर आय इक्वल टू 1 घेईल. आय इक्वल टू काय झाला, 1 झाला. तर आय इक्वल टू 1 घेतला तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का, नाही. ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर डिस्प्ले काय झाला, हा झाला. पुन्हा आय इक्वल टू 2 घ्या. इथं आय इक्वल टू 2 घेतला, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का, नाही. मग पुढे गेला तर डिस्प्ले आय आला, म्हणजे 2 आला. 3 झाला, 4 झाला. आता 5 येईल. आय इक्वल टू 5 आला, ही कंडिशन ट्रू झाली. मग इथं हा प्रोग्राम काय झाला,
ब्रेक झाला, अशा ठिकाणी आपण ब्रेक हे वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहू फंक्शन. तर फंक्शन म्हणजे थोडक्यात आपलं जे मॅथमॅटिक्स मध्ये फंक्शन असतं त्याच टाईपचं आहे. फंक्शन म्हणजे थोडक्यात रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. म्हणजे एकदा फंक्शन तयार केलं, जसे इनबिल्ट फंक्शन असेल तसे आपण फंक्शन तयार करू शकतो. एकदा फंक्शन तयार केलं आपण ते कधीही वापरू शकतो. तर फंक्शन तयार करण्यासाठी पहा त्याचं सिंटेक्स कसा आहे. तर सुरुवातीला काय द्यावं लागतं, फंक्शन द्यावा लागतो, हे डिफाईन करावं लागतं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. नंतर ही y ची व्हॅल्यू एक्सच्या भाषेत द्यायची आणि रिकॉल करताना हे करायचं, म्हणजे फंक्शन स्टार्ट करून काय करायचं, इंड करायचं. मग आपण एक फंक्शन पाहू, हेच पाहू फंक्शन. तर फंक्शन डिफाईन कसं करायचं, फंक्शन तर y इक्वल टू, तुम्ही काही देऊ शकता नावं, y इक्वल टू मी काय म्हणतो एफ ऑफ एक्स. असं झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं, डिफाईन करायचं y इक्वल टू, आता मी काय करतो एक्स रेस टू 3 प्लस 2 स्टार एक्स मायनस 8, हे काय झालं, डिफाईन झालं. आता हे फंक्शन डिफाईन झालं नुसतं. याला यूज कसं करायचं ते पाहू आपण. फंक्शन कसं डिफाईन करायचं, फंक्शन इक्वल टू y इक्वल टू, तुम्हाला स्क्वेअर रूट स्क्वेअर काय नाव द्यायचे ते देऊ शकता, आणि इथं जो वापराल ना तोच याच्या भाषेत वापरावा लागतो. तुम्हाला जर फंक्शन वापरायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, डिस्प्ले एफ व्हॅल्यू काढू शकता. तर याची व्हॅल्यू मला काय काढायची, 4 ला काढायची. याची व्हॅल्यू काय काढायची, 4 ला, म्हणजे एक्सच्या जागी मला 4 टाकायचं. तर टाकताना कुठं टाकावं लागेल, एफ मध्ये टाकावं लागेल. आता पहा रन झालं, त्याची व्हॅल्यू किती आली, 64 आली. अशा प्रकारे फंक्शन डिफाईन करता येतं. हाय लेवलच्या प्रोग्रामिंगला हे फार गरजेचं असतं. हेच फंक्शन मी आणखी एका प्रकारे डिफाईन करू शकतो सायलॅबमध्ये. दुसरं कोणतं वापरतात, DFF. तर हा कोड पहिल्या इन्व्हर्टेड कॉमात द्यायचा आणि कॉमा देऊन हा कोड दुसऱ्या इन्व्हर्टेड कॉमात द्यायचा. इथं एकाच लाईनीला तुम्ही काय करू शकता, डिफाईन करू शकता. सिंगल वापरा किंवा डबल वापरा, मी सिंगल वापरतो. y इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे झालं पहिलं. नंतर कॉमा देऊन दुसरं काय आहे, y इक्वल टू एक्स क्यूब, हेच. हे असं तुम्ही डिफाईन करू शकता. आणि कॉल करताना आता मी दुसरी व्हॅल्यू काढतो, डिस्प्ले एफ ऑफ, सेम फंक्शन आहे, 7 काढतो. एफ ऑफ 7 आता रन केलं तर पहा एफ ऑफ वरच्या याला काय काढलं, एफ ऑफ 4 काढलं आणि खालच्याला एफ ऑफ 7 काढलं. तर असं तुमचं फंक्शन दोन प्रकारे डिफाईन करता येतं. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओत कंडिशनल स्टेटमेंट, लूप स्टेटमेंट आणि फंक्शन शिकलेलो आहोत. तर याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओत पाहू.